तो बघ रमेश खन्ना. असंच करूया, गर्दीच्या मदतीनं आज शिरूया. पुष्पेंद्र, मला गर्दीची भीती वाटते रे. सर डोंट वरी, आम्ही सांभाळून घेऊ. सिक्युरिटी, कोणी त्यांच्या जवळ जायचं नाहीये. रस्ता द्या. सांगितलं ना, कोणी जवळ जायचं नाही. येऊ दे रे, मंगल आहे रे. नाही आज सोमवार आहे सर. अरे याचं नाव मंगल आहे रे, लहान भावासारखा आहे मला. अच्छा, मग जा. रमेश इथे जवळच शूट करत होता. मला समजलं तुम्ही शूटिंग करताय, तर हॅलो म्हणायला इथे आलं. खूप प्रेमळ आहेस रे तू. हा आपला क्यू आहे. चाल ड्रेसिंग रूम मध्ये. मी नवीन फिल्म साइन केलीये आणि विलन साठी तुझं नाव रेकमेंड केलंय. विलनला एकही डायलॉग नाहीये, फक्त मार खाताना आ आ ऊ ऊ ओ हो असं करायचंय रे. पण मी तो डायलॉग साठी फेमस आहे. आ हा हा. जसा सिंह असतो राजा ऑफ जंगल, तसाच मी आहे सुपर विलन मंगल. अरे डायलॉग्स तू बोललास तर मी काय करेन रे. सर शॉट रेडी आहे. मंगल मी आलोच. हा सगळे डान्सर्स या बाजूने एक्झिट लवकर. काय झालं? डास मारत होता. टेक 3 अँड ऍक्शन. अरे नाचतो आहेस की मारतोयस? अरे पित्तळ उघड पाडलंस, पकडले जाऊ. अरे हे तर सुपारी आणि विडा आहेत रे. आम्ही असताना तुम्ही रमेशजींच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. स्वागत नाही करणार का आमचं? मारेन बशी, गन पडेल अशी. सर आज या सुपारीला विड्यात टाकतोच की नाही ते बघा. बॉस वाचवा मला. जा त्या डान्सर्सच्या मागे लपून जा. ये विडा. कुठे गेले ते दोघं? मला ठाक नाही. ते डान्सर्सच्या गर्दीत लपतात. तुम्ही सगळे जिथे कुठे आहात तिथल्या तिथे थांबा बघू. इतक्या गर्दीत त्यांना शोधणं कठीण आहे. तुम्ही रमेशजींना किडनॅप करायला आलात का? तुला मी किडनॅपर वाटते? अरे तुम्ही तर मुलगी आहात. हो, आणि मी मारते पण.
कोणास ठाऊक कुठे लपलेत ते दोघं. पकडला. गप्पा बसा, गप्पा बसा, गप्पा बसा. तू गप्प बस. आला मोठा शहाणा, तू गप्प बस. गुद मरवून टाकलंस आम्हाला. चल ग, अशा फिल्म मध्ये कामच नाही करायचंय. या भलत्याच कुणीतरी आहेत. गप्पा बस. मलाही दिसतंय ते. या भलत्याच कोणी आहेत. कसा बॉडीगार्ड आहेस. 2 पावलीचे गुंड नाही पकडले गेले तुझ्याच्याने. अरे वाचलो रे पुष्पेंद्र, तुम्ही लोकांनी मला वाचवलं रे. तुम्ही आनंदी होण्याच्या ऐवजी चिंतेत दिसताय. माझा छोटा भाऊ आहे रे, चिंतित तर होणारच ना. हो हो माझ्या भावा, मी खुश आहे की तू वाचला. मला इथे काहीतरी गडबड दिसतेय. मला तर खूपच खुश केलं रे. सर, तुमची डान्स स्टाईल खूपच छान आहे हो. अरे ही तर लहानपणापासूनच आहे रे. पप्पा जेव्हा मारायचे ना, तेव्हा असाच हात आडवा करायचो, मग बाजूला करायचो आणि मग बघायचो की पप्पा आहेत की गेले रे. सर, हे किडनॅपर्स कोण असू शकतात माहित नाही. आय हेट किडनॅपर्स पुष्पेंद्र. त्यांनी त्यांची शेवटची संधी घालवली. आता ते समोर आले तर त्या क्षणाला कायम लक्षात ठेवतील जेव्हा समोर येतील. कळलं काय? अरे काय डायलॉग बोलतो आहेस रे. हा पण पुढच्या फिल्म मध्ये वापरेन बरं. सर, तुम्ही जिथे कुठे असता, किडनॅपर्स ना ते बरोबर माहित असतं. जो कोणी तुम्हाला किडनॅप करवतोय तो तुमच्या जवळपासचा कोणीतरी आहे. पण कोण आहे कोण तो? जवळपास कुणीतरी आहे. वाचव विडा, मला भीती वाटते. भीती वाटते तुला. मला भित्र्याची जात, विजलेल्या दिव्याची वात, एक काम नीट नाही करू शकत. मी वाचवलं नसतं तर पकडले गेले असते. तुम्ही अंडरवर्ल्डच्या नावावर डाग आहात, कलंक आहात. तेच तर. तुम्ही आम्हाला फिल्म्स मध्ये काम मिळवून द्या, आम्ही गुजराण करून घेऊ. अरे टकल्यावरच्या उडत्या केसा, आधी माझं काम करा, मग फिल्म्स मध्ये काम मिळेल. सर, त्याचं नशीब चांगलं आहे. गप्प बसा. त्याचं नशीब चांगलं नाहीये. माझं नशीब वाईट आहे की मला तुमच्या सारखे बेकार लोक मिळाले. विडा, खूप झाला अपमान. आता तर त्या रमेशला उचलावंच लागेल आपल्याला. अरे बकलोल गंजच्या बकलोला उचलायचं नाहीये, उचलून इथे आणायचं आहे. चल सुपारी, आता त्याला घरूनच उचलूया. नाही, घरी त्याने बॉडीगार्ड्स ठेवले आहेत. त्याला मॉल मधून उचला. त्याला मॉल मध्ये ठेवणार कोण? अरे चेहरा पुंजीच्या दुष्काळा. उद्या तो मॉलचं उद्घाटन करायला जाणार आहे. गर्दीचा फायदा घेऊन त्याला मॉल मधूनच उचला. 11 वाजले, रमेशजी अजून आले नाहीत. ते लवकरच येतील. मलाही सुपरस्टार बनायचंय, पण इथे कोणी भावच देत नाहीये. येणार हनी, आपली वेळ पण येणार. अरे तुम्हाला स्टार व्हायचं पडलंय. इथे आपण सुपरस्टारला वाचवायला आलोय, हे विसरू नका. हो, पोपट बरोबर बोलतोय. लक्ष ठेवा, ते किडनॅपर्स इथेच कुठेतरी असतील. एक सेल्फी सर. या सर, तुमचीच वाट पाहत होतो. थँक्यू रे. तुम्ही आल्याने आमच्या मॉलची शान वाढली. रिबिन कुठे आहे रे? इथे सर. सर, एक डान्स स्टेप प्लीज. जरूर, फॅन साठी तर काहीही. सर, काय करताय? रिबिन कापा ना सर. अरे कापतो रे. मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. तुम्हाला काय चेक करणार? पुष्पेंद्र, तू तुझं काम कर रे. वय, वय, जा.
वाव काय मॉल आहे. किती सुंदर मॉल आहे. मॉल मध्ये किती मज्जा येते ना. आपण इथं मजा मारायला नाही आलोय. किडनॅपर्स वर नजर ठेव. अरे फटाके किडनॅपिंग नंतर फोडूया. अरे फटाके फोडल्याने मॉल मध्ये गोंधळ माजेल. आपण त्याचाच फायदा घेऊन किडनॅप करायचं बरं का. काय आयडिया. काय केलंस हे पण. मॉल मध्ये बॉम्ब आहे. अरे बॉम्ब ब्लास्ट झाला रे पुष्पेंद्र. ही नाचायची नाही, लपायची वेळ आहे. कळलं काय. रमेशजी तुम्ही लपा. तो किडनॅपर इथेच कुठेतरी असेल. आम्ही त्याला शोधतो. दादूस तू जाऊन रमेशजींना सांभाळ. हे 100% किडनॅपर्सच काम आहे. ते इथेच आहेत. शोधा. यांना कुठेतरी पाहिलंय. कुठे पाहिलंय बरं. अरे तुम्ही तेच आहात ना जे काल डान्सर बनून किडनॅपिंग करायला आला होता. सुपारी. चांगलं केलं. वाईट काम सोडून मेहनतीचं काम करताय. शाबास. हा तर गाढवच होता विडा. चल उचलूया रमेश खन्नाला. तो पहा रमेश खन्ना. सरळ सरळ चल. नाहीतर ठोसा मारून पकडून घेऊन जाऊ. सोडून दे रे मला. सोडून दे. मी काय म्हणतो याला बेशुद्ध करून घेऊन जाऊया. अरे चेंगरून टाकलं रे. भावराया ते किडनॅपर सारखे दिसतायत. मलाही तेच वाटतंय. लपून छपून चालतोय. पकडा त्याला. किडनॅपर तुला सोडणार नाही. हे तर इन्स्पेक्टर पांडा आहेत. बिन पाण्याची धुलाई केली रे. अरे मी तर किडनॅपर्स पकडण्यासाठी वेश बदलून आलो होतो. आता त्यांना पकडायची गरज नाहीये कारण ते सुधारलेत. पण तुला कसं ठाऊक. इथेच सफाई कामगारांची नोकरी करतात बिचारे. काय? हो ते बघा. अरे वाचवा रे. पकडा त्यांना. हे लोक तर पार्किंग मध्ये चालले. चला लवकर. विडा कार काढ लवकर.